हॅलो, नमस्ते सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मी रुपाली नाथच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते. तर आज बनवत आहे मी नाश्त्यासाठी उपीट. रोज रोज तर काही नाश्ता वगैरे बनवत नाही, पण आज मी म्हणलं नाश्त्यासाठी बनवावं. आणि स्वयंपाक जरा निवांत करायचं. परीची पप्पा नव्हती नाईट शिफ्ट, त्याच्यामुळे जरा चाललं तर स्वयंपाक निवांत. तर कढीपत्त्याची तुम्हाला आयडिया दाखवणार आहे. तर मी कढीपत्ता आईकडून भरपूरच आणला होता. मग खूप मोठं झाड आहे आईकडं. तर तिथं कढीपत्ता आणला होता. मस्त असं हवेत सुकवलं होतं, म्हणजे सावली सुकवलं होतं आणि उन्हात वगैरे सुकवलं नाही. त्याच्यामुळे त्याची पानं हिरवीगार दिसतात अशी. आणि पूर्ण सुकल्यानंतर ते बरणीत भरून ठेवलेले, असे मी 2 बरण्या भरून ठेवलेले आहेत. आणि अशा डिशमध्ये काढून घ्यायचं आहे, स्वच्छ धुवायचं आहे आणि मग आपल्याला फोडणीला टाकायचं आहे. तर फोडणीला टाकल्यानंतर आहे ना, त्याची चव पूर्ण छान अशी, म्हणजे उपीटालाही लागतेच आणि चव उतरतेच बरं का, कुठल्याही भाजीत टाकलं तरी. आणि असा कढीपत्ता जर तुम्ही भाज्यांमध्ये वापरत गेला तर म्हणजे सुकलाय म्हणून कधी टाकून नका देत जाऊ बरं का. म्हणजे मी पण असंच करत असते. आणि तुम्हाला ही टिप आवडली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आता रवा वगैरे भाजून ठेवला होता मी आणि छान असं उपीटही बनवलं आणि आज नाश्त्यापासून सुरुवात केली. तर पटपट माझं चाललं होतं भाजीची तयारी करायला, का तर परीच्या पप्पांना पण जेवण करायचं होतं. तर मी गवार निवडायला घेतली, का तर मी संध्याकाळी विसरून गेले होते. त्यामुळे आता गवार निवडत होते आणि परीही आली होती कॉलेजवरून 12 वाजताच. तर दोघांच्या गप्पा चालल्या होत्या आणि आमचा नाना पाटेकर बघा कसा बसलेला आहे. त्याची पोज कायम तशीच असते बरं का, नाना पाटेकरसारखीच. त्याच्यामुळे मी त्याला म्हणते नाना पाटेकर बसलेले आहेत. असंच आपलं गमतीचा भाग म्हणून एक सांगते तुम्हाला. तर चला आता परीची आणि परीने पण आल्याबरोबर उपीट खाल्लं होतं. आणि आज मस्त जरा निवांत स्वयंपाकाला होतं, त्याच्यामुळे काय टेन्शन होतं वाटलं मला. आणि आज परीच्या पप्पांचं पण बघा बाहेरचं सगळं जी झाडं आलेली होती जास्वंदीची, तर त्याची छाटणी चालली होती. जरा थोडं छाटलं की म्हणजे परत ते हाय असंच होत असतं, त्याच्यामुळे जरा त्यांनी मस्त असं कटिंग करून घेतली आणि स्वच्छ वगैरे केलं. बाहेरचं गवत वगैरे जे आलं होतं ते, जे मोठं-मोठं आहे ते, आणि बाकीचं मग औषध वगैरे मारलं तर होऊन जातं. तर अशी त्यांची स्वच्छता चालली होती आणि त्या टायमिंगला माझा स्वयंपाक चालला होता. जरा त्यांचं इकडे-तिकडे फिरस्तोपर्यंत स्वयंपाक चालला होता माझा. आणि तव्याचं तुम्हाला आज सांगायचं आहे. तवा माझा मध्ये-मध्ये माझी तब्येतही ठीक नव्हती आणि हातही दुखत होतं. त्याच्यामुळे मी तवाच बरेच दिवस झाले तवा घासला नव्हता. तर म्हणलं आज क्लीन करायचा होता. तर तुम्हाला एक ना, मी माझ्याकडे जो स्प्रे आहे तो मी टाकून स्वच्छ करणार होते. आणि त्यात सांगायचं म्हणजे तो स्प्रे खूप छान आहे बरं का. त्याचं म्हणजे मी ना गरम तवा असतानाच चपाती वगैरे झाली, मग मी अंगणामध्ये बाहेर नेऊन त्याच्यावरती स्प्रे मारला. का तर ह्याचा आहे ना धूर जो येतो, तो धूर आहे ना म्हणजे आपल्याला सहन करणार नाही असं इतका धूर असतो त्याचा. आणि मी तवा गरम असतानाच टाकून घेतलं होतं आणि त्यानंतरनी तसंच ठेवून गेले. त्याच्यामुळे तुम्हाला मी नंतरनी घासून झाल्यानंतर नाही दाखवला. तर तुम्हाला मी उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्कीच हा तवा कसा निघाला तो पण दाखवेल. पण तवा खरंच खूप छान निघालेला. आणि मी तसंच ठेवून गेले ना ते, आणि आल्यानंतर 1 तासाभराने मी क्लीन केला, तर छान असा निघाला. फक्त मी तुम्हाला आता शूट करायला मी विसरून गेले होते. तर म्हटलं चला, आणि त्यानंतर मला मॉलमध्ये पण जायचं होतं. अशी छोटी-मोठी आपली खरेदी जी काय असते किराणाची ती करायची होती. आणि त्यानंतर मी घरी आले आणि घरी आल्यानंतर मला ब्लाऊज शिवायचा होता. तो पण ब्लाऊज एकदा मी पहिल्यांदाच आयुष्यात असा ब्लाऊज शिवला असेल. मी पहिल्यांदाच हा असा ब्लाऊज शिवला, का तरी ना 2 ब्लाऊज पीसपासून 1 ब्लाऊज शिवला आहे बरं का मी. म्हणजे एकच ब्लाऊज शिवला पण 2 पीस वापरलेत. आणि 1 मीटरचा पीस नसल्यामुळे त्या आजींनी जी मला 2 ब्लाऊज दिलेत आणि ते पण वेगळ्या कलरचे असल्यामुळं मलाही डोकं लावून शिवावं लागलं. आणि बायकांच्या 5वीलाच पुजलेलं असतं बरं का बचत करायची. त्यामुळे बघा ना, म्हणजे एक बाईच अशी इतकी बचत करू शकते असं मला तरी वाटतं. नाहीतर मग अजूनपर्यंत मी तर अजून असं ऐकलं नाही, की कधी पुरुषांनी इतकी बचत केली असेल. पण बाईच्या 5वीलाच पुजलेली असती बचत बरं का. तर हा असं ब्लाऊजचा लूक झालेला आहे शिवून झाल्यानंतर. तर मला पण आहे ना, मी कधीच असा ब्लाऊज नव्हता शिवला बरं का 2 ब्लाऊज पीसपासून. तर मी पहिल्यांदाच शिवलेला ब्लाऊज आहे हा. आणि इतक्या वर्ष झालं मी शिलाई काम करते, पण हा शिवलेला पहिलाच ब्लाऊज असा असेल, की 2 पीस घेतलेत. पण मी आत्तापर्यंत शिवले 2 पिसांपासून, पण एकाच कलरचे आणि एकसारखे दिसणारे. पण हे पहिल्यांदाच असं वेगवेगळे शिवले. तर त्यामुळेच मी तुम्हाला म्हणलं ना, बायकांच्या 5वीलाच पुजलेली असती बचत. असंच काही. आणि कोण-कोण बचत करतं ना, त्या ताईंनी मला नक्की कमेंट करून सांगायचं बरं का. कसं बचत करावी, पण इतकी करावी नाही. पण आता त्या आजीबाई आहेत म्हणून एक जाऊ द्या. पण खूपच आजीबाईंनी बचत केलेली बरं का ब्लाऊज पीसची. तर असू दे, आता काय आहे, प्रत्येकाची परिस्थिती जशी असेल तसं. पण आजीची परिस्थिती खूप चांगली, अशी पण नाही इतकी वाईट. पण तरीसुद्धा त्यांनी बचत करायची म्हणतात ना, तसं त्यांनी 5वीला पुजल्यासारखंच बचत केलेली आहे. तर छान असा ब्लाऊज शिवून झाला बरं का त्यांना. आणि आता हुकू लूक राहिलं होतं ते करायचं होतं. तर तुम्हाला माझे ब्लॉग पाहायला आवडतात का? नक्की कमेंट करून सांगा. आणि ज्या ताई मला कमेंट करतात आणि लाईक करतात त्यांचे मी मनापासून धन्यवाद मानते. आणि तुमचं असंच प्रेम माझ्यावरती असू द्या. आणि ब्लॉग कसा वाटला तो नक्की कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा छानशा ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ.